मुंबई टेनिस क्रिकेटचा आमचा आपल्या सगळ्यांचा पश्चिम महाराष्ट्राचा लाडका आवाज हा फक्त नवी मुंबईचा आवाज नाहीये मित्रांनो, हा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा आणि नवी मुंबईकरांचा लाडका आवाज आहे, ज्या आवाजानं संपूर्ण 32 शिरायाला आपल्या आवाजानं भुरळ पाडली। अर्थातच विघ्नेश मडवी सर यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातो। ते बोलतात ना, तुमचा आवाज जेवढा गोड असतो तेवढं तुम्ही आतूनही गोड असणं महत्त्वाचं आहे। या व्यक्ती आपण पाहिलं तर जसा स्वभाव तसा आवाज आणि जसा आवाज तसा स्वभाव, खरं तर विघ्नेश मडवी सर यांचा सन्मान केला जातोय। मॅन ऑफ द मॅच आपण अतिथी कक्षामध्ये देणार आहोत। मॅन ऑफ द मॅच जो षटकार महत्वाचा गोल्डन आला तो शशी, मॅन ऑफ द मॅच शशी शिरसाट आणि शांतारामजी कदम साहेब यांच्या माध्यमातून 5000 रुपये त्याला ऑनलाईनच्या माध्यमातून पोहोचवले गेले। जब पडेगा इंडिया तभी तो बढ़ेगा इंडिया। थैंक यू। मॅचला सुरुवात झाली जिथे आपण पाहिलं तर अगदी पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर अगदी पहिल्या 2 चेंडूचा खेळ झाला। पहिल्या चेंडूवरती 1 धाव, त्यानंतर 1 धाव, तब्बल धावा आहे 2। यावेळी देखील गरकन फिरला, अगदी फाईनला चेंडू जातोय। धाव भेटेल फक्त एक सिंगल धाव। या मॅच मध्ये आपण पाहिलं तर खूप महत्त्वाची मॅच आहे अशीच ही। एका बाजूला आपण पाहिलं तर अर्थातच आधिरा स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला एमव्ही टायगर्स, कारण की माफ करा दुसऱ्या बाजूला एचडी लायन्स, कारण की ही मॅच आपण पाहिलं तर एचडी लायन्स साठी देखील महत्त्वाचे 2 मॅच ते लॉस आहे, ही मॅच जिंकायची आहे। आणि दुसऱ्या बाजूला आधिरासाठी मॅच करो या मरो भाई, मॅच जितना पडेगा अशी मॅच आहे। नक्कीच सर, अंतिमची मॅच आजच्या रात्रीतली करो या मरोची मॅच। अजय निघाला पुन्हा एकदा गोलंदाज स्ट्राइक मधून, अगदी बॉल बॅक ड्राइव्ह पाहत असताना मात्र स्वरूपाला मिळतोय मिड ऑफच्या माध्यमातून। अगदी थोडीशी चुकी झाली, ड्राइव्ह केलाय आणि लॉंग ऑफ मधून चांगला क्षेत्ररक्षण तिथे केलं जातं। बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळतं या मॅच मध्ये, परंतु जास्त काही मिळणार नाही। सिंगल येईल, सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र पुढे सरसवतोय, जाऊन पोहोचतोय 4 या धावसंख्येवरती। अप्रतिम मॅच मात्र एका बाजूला आदिरा स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला अगदी आपण जर पाहिलं गेलं एसडी लायन, या 2 संघांमधली ही मॅच मात्र स्वरूपाला मिळते। थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे मित्रांनो या मॅच मध्ये, कारण वेळ भरपूर झालेला आहे। अगदी पहिलं षटक आपण जर पाहायला गेलं तर गोलंदाजीमध्ये अजय आलाय, स्ट्राइक एंडला मात्र बॅटर पाहायला मिळतोय अर्थातच अभिजित। हाफ ट्रॅकर बॉल होता, अतिरिक्त उसळी घेणार हा बॉल पंचाच्या माध्यमातून व्हाईट बॉल घोषित केलाय। तर धावसंख्येमध्ये मात्र नक्कीच भर पडेल, एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र ही धाव फलकावरती जरूर येते आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील जरूर दिला जातोय मॅच मधून। अगदी आपण जर पाहायला गेलं तर 32 शिराळा प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 6व्या मध्ये मात्र आपल्याला ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते। डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही क्रीडा स्पर्धा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातली अंतिमची लढत मात्र पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। पुढचा बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय अगदी गोषंकी क्षेत्रामध्ये, तिथे एकच धाव मात्र प्राप्त होईल। सिंगल येईल, सिंगलच्या मदतीने मात्र धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल अर्थातच 6 या धावसंख्येवरती। 6 ऑन स्कोर कार्ड मात्र जरूर पाहायला मिळतो। 6 धावा धाव फलकावरती लागत असताना अगदी आशिष आपण विचार केला तर दोन्ही टीम साठी महत्त्वाची मॅच आहे, पण बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर आधिरा स्पोर्ट्सच्या संघाने या आधी पहिली मॅच आपण पाहिली तर 1-1 पॉइंट म्हणजे ती टाय झाली, एकच पॉइंट त्यांना भेटला, 2 पॉइंट भेटले नाहीये तिथे। त्यानंतरची मॅच लॉस झाली, त्यानंतरची मॅच जिंकली, म्हणजे आताची मॅच त्यांना या गटामध्ये जिंकणं महत्त्वाचं आहे। तर दुसऱ्या बाजूला एसडी लायन्स सहजासहजी मॅच सोडणार नाहीये, कारण की त्यांना पहिला विजय हवाय, तो एन्जॉय करायचा आहे त्यांना। ही मॅच दोन्ही टीम साठी खूप महत्त्वाची आहे। लेफ्ट हँडेड बॅटर घेण्याचा प्रयत्न, खेळाडू कॅच फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये पकडली जातीये। अभिजितच्या बॅट मधून एक चुकीचा फटका येतोय आणि या मॅच मध्ये चुकीला माफी नाही।
अगदी आखूड टप्प्याचा बॉल होता, दिशा द्यायची प्रॉपर जजमेंट जुळलं नाहीये. ऑन साइडला वळवत असताना हा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीन वरती फ्लिप करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु अगदी चांगलं क्षेत्ररक्षण तिथे अगदी शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये अगदी दुसरा अटेम्प्टला ही मात्र ही कॅच पकडली. अप्रतिम कॅच तिथे आपल्या हातामध्ये कॅप्चर करत असताना कॅच ऑफ द नाईट मात्र जरूर पाहायला मिळाली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना जे.डी. पाटील सोन्या 65 आणि हे ते खेळाडू आहेत, यांनी आतापर्यंत आपण पाहिलं तर क्रिकेट गाजवलंय, लेजंड खेळाडू आहेत. मात्र आज नवी मुंबईमध्ये दाखल झाले कॅप्टन अमोल गोसावी सोबत चर्चा झाली. तो बोलला की आम्ही सिमेंट खेळपट्टीवरती खेळतो नेहमी, आम्हाला ही खेळपट्टी नवीन आहे, इथलं वातावरण नवीन आहे, इथला खेळ खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने खेळत असताना बऱ्याचशा अडचणी त्यांना येत आहेत, पण या अडचणी तू जास्त वेळ ठेवू शकत नाही. एखादी गोष्ट तुला जमत नाही, त्या गोष्टीवरती अभ्यास करणं महत्वाचं आहे. टीम मीटिंग कशासाठी, या सगळ्या गोष्टी होऊन या मॅच मध्ये कशा पद्धतीने खेळ केला जातो. कारण की एसडी लायन्स आपण पाहिलं बॉलिंग अटॅक जबरदस्त आहे एसडी लायन्सचा, आणि त्याच्या समोर आज बॅटिंग कशा पद्धतीने होते. लॉफ्ट केला जातोय, पहिला चेंडू उचलला डीप स्क्वेअर रिजनच्या बाहेर. सोन्या 65 न दहाड फोडले या मॅच मध्ये. सौरभच्या बॅट मधून हा फटका. या सिर्याचा आपण पाहिलं तर अगदी सांगलीचा आणि सिर्याचा वंडर बॉय म्हणून ओळखला जातो. या खेळाडूला हँडसम बॅटर आहे आणि हँडसम फटके त्याच्या बॅट वरून नेहमी येतात A1 क्वालिटीचे. नक्कीच जर सर आपण विचार केला ना गोलंदाज स्वप्नीलचा, कारण त्याने मेडन ओव्हर हाताळलं होतं, परंतु या षटकाची सुरुवात षटकाराने झाली. येस, बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न यावेळी केला आपण पाहिलं तर थोडासा काहीतरी घट आहे, मात्र चेंडू आपण पाहिलं तर अगदी डॉट स्वरूपामध्ये निघून जातोय. याआधी षटक आपण पाहिली तर अगदी मेडन टाकलं होतं, मैदान भी यही था, बॉलर भी यही था, गेंद भी यही थी, मात्र टीम अलग थी, बॅटर अलग था. या मॅच मध्ये वेगळा विषय आहे. या मॅच मध्ये सध्या आपण पाहिलं तर दोन्ही टीमला हवाय फक्त विजय. हलक्या हाताने मान दिला, सेन्सिबल क्रिकेट याच आहे भाई, कारण की इट नॉट नेसेसरी की तुला प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके खेळायचे भाई. संभल का खेळो, मॅच 5 ओव्हरची आहे. संयम ठेवला तर सगळ्या गोष्टी होतात, संयम ठेवला तर चाळणीमध्ये पण पाणी साठतं, बर्फ होईपर्यंत तू वाट बघ. तर तू वाट बघणार नसशील तर ते पाणी नाही साठत. आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर धावा बनवायचे, धावा साठवायचे, तर थोडंसं संयमाचं क्रिकेट, थोडंसं सेन्सिबल क्रिकेट, थोडंसं कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल या मॅच मध्ये. पुढे करण्याचा प्रयत्न, लॉफ्ट केला, चांगल्या पद्धतीने खेळून काढला चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली जाते, एका सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये, एकाच धावेचा प्रयत्न केला जातोय. तुझा माइंडसेट आज काय? येस, तुझ्या घरी आहे ट्रॉफीचा सेट, तुझ्या घरी आहे सन्मानाचा सेट, तुझ्या घरी आहे डीजे सेट. भाई तुझा माइंडसेट आज काय याच्यामध्ये आज संपूर्ण गेम आहे. कारण की या मैदानामध्ये आतापर्यंत आपण पाहिले तर हुशार खेळाडू टिकलेत. कारण की तू रोज सकाळी उठून जर भिजवलेले 4 बदाम खात असतील, तुला अक्कल नाहीये ना. बदाम खाण्याची अक्कल नाही आती, दोस्त ठोकरे खाण्याची आती आहे. या मॅच मध्ये कशा पद्धतीने खेळ होईल, की जेवढे ठोकरे तुला भेटणार तेवढे अक्कल तुला येणार. 13 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. अगदी नक्कीच चांगला खेळ करावा लागेल, चांगला क्रिकेट खेळावं लागेल, आणि संयमचं क्रिकेट दोन्ही बॅटर करत असताना या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळत आहेत. आखूड टप्प्याचा बॉल होता, दिशा द्यायची होती, बॉल पाठीमागच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय, सिंगल येईल. डिक्लेअर स्वरूपाची धाव मात्र जरूर ऍड होत असताना मात्र धाव फलकावरती मात्र पाहायला मिळते. परंतु सर आपण जर पाहायला गेलं तर 6वं पर्व आहे, आणि 6व्या पर्वामध्ये आपण जर पाहायला गेलं तर 32 शिराळा प्रीमियर लीग डे नाईट फॉर्मॅट ह्या वर्षी मात्र घेऊन आले. अगदी कमिटीची देखील मेहनत आहे, आणि अगदी चांगल्या फॉर्मॅट मध्ये ही क्रीडा स्पर्धा या मैदानाच्या आतमध्ये मात्र जरूर पाहायला मिळते. कालचा पहिला दिवस झाला, मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. एक ग्रँड ओपनिंग सेरेमनी या 32 शिराळा प्रीमियर लीग 2025 ची मात्र जरूर पाहायला मिळाली. स्पर्धेची जर चर्चा केली, प्रगल्भ असं व्यासपीठ, मान्यवरांची उपस्थिती, समसमता ट्रॉफ्या, वेध घेणाऱ्या ट्रॉफ्या मात्र नक्कीच पाहायला मिळतात. ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण नक्कीच पाहायला मिळते. सगळ्या मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र स्वप्नील यांचा पुढचा बॉल, कोलवर टप्प्याचा बॉल होता, मिड ऑफ तिथे तैनात होता, चांगला स्टॉप तिथे करत असताना आलाय तो डॉट बॉल. षटक क्रमांक दुसरा इथे समाप्त झाला. 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना मात्र जरूर पाहायला मिळाला. 2 षटकामध्ये टीमची धाव संख्या आपण जर पाहायला गेली तर जाऊन पोहोचते अर्थातच 14 धावा, 14 लॉस ऑफ दी वन. अशी जर पाहिलं तर आतापर्यंत मॅच मध्ये शेवटच्या 3 ओव्हर आहेत, शेवटच्या 2 ओव्हर आहेत तिथे धावा आल्यात. म्हणजे जे षटकार चौकार चालू झाले ते शेवटच्या 2-3 ओव्हर मध्ये, शेवटच्या 12-18 तेव्हा चेंडू राहतात, तेव्हा अटॅकिंग क्रिकेट खेळलं जातं, तेव्हा हात खोलले जातात. वादळापूर्वीची शांतता सुरुवातीला दाखवली जाते, पाया मजबूत करावा लागतो. कारण की ज्या पद्धतीने तुला मोठी बिल्डिंग उभी करायची, तुला पाया मजबूत असणं गरजेचं आहे.
या मॅच मध्ये आतापर्यंत 14 धावा झालेत. येणारी ओव्हर असेल ओव्हर क्रमांक 3 आणि सौरभ आणि जयदीप या दोघांच्या पायामध्ये बेड्या ठोकण्यासाठी गोलंदाज संजय यावेळी मात्र गोलंदाजीसाठी बाहेर काढल्या. कारण की ही टीम 2 पराभव झाले तरी क्रिकेट सोडणार नाहीये आणि विजय काय आहे यांना माहित नाही असं नाहीये. दोन्ही पराभवानं यांचा खेळ थांबला नाहीये. यांच्यामध्ये तोच जुनून पत्र जे 2 पराभव आहेत त्यांना पुसून टाकायचे. आणि एक गोष्ट आहे की एक मोठा विजय सगळे पराभव पुसून टाकतो. द एंड इज बिगिनिंग, द अंत असती प्रारंभ, यालाच म्हटलं जातं. एक मोठा विजय तो एका टीमला हवा आणि दुसरी टीम स्वतःला सेफ करण्यासाठी विजय शोधते. हा चेंडू वेगाने हाताला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. व्हाईट बॉल टीमची टोटल आता मात्र 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. नक्कीच म्हणून तर म्हटलं जातं ना, क्षेत्र कुठलंही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील ना तर तुमच्या यशाला पर्याय नाही. कष्ट करावे लागतील, मेहनत घ्यावी लागेल, खेळ चांगला करावा लागेल, तोडीस तोड उत्तर द्यावं लागेल आणि तेच करत असताना मात्र मैदानाच्या हातामध्ये एका बाजूला आपण जर पाहायला गेलं गोलंदाज पाहायला मिळतोय संजय, तर दुसऱ्या बाजूने मात्र बॅटर पाहायला मिळतोय अर्थातच जयदीप. जेडीच्या बॅटमधून अगदी मोठ्या फटक्याची नित्यांत गरज असेल आणि तोच फटका खेळण्यामध्ये माहीर असतो. अगदी टप्प्याचा बॉल होता, ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, परंतु बीट करून सर्व विकेट कीपरच्या हातामध्ये मात्र बॉल विसावताना मात्र जरूर पाहायला मिळतोय. आलाय तो डॉट बॉल. भाई अगर गेंद लगती तो नया बॉल देना पडता, कारण की हा चेंडू नसता भेटला. ही सौरभची ताकद आहे, मात्र टायमिंग मिळवलं नाहीये. गोलंदाज कौतुक करावं लागेल. गोलंदाज या मॅच मध्ये सौरभला रीड करतोय आणि ही गोलंदाजी आहे जी आपण पाहिली एचडी लायन्सची. चांगली गोलंदाजी ओव्हर क्रमांक 3 मध्ये. लॉफ्ट केला जातोय चेंडू हवेमध्ये, कॅचचा कॉल दिलाय, खेळाडू 1 बाउन्स, चेंडू डोक्यावरून जातोय जरूर. एक सिंगल धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे कंप्लीट केला जातोय. 2 धावा. आता हात खोलायला सुरुवात केली कारण की एचडी लायन्स टीमलाही माहिती पडले सौरभ बॅट फिरवतोय, सौरभ बॅट स्विंग करतोय, म्हणजे सौरभची मानसिकता कुठेतरी मोठे फटके खेळण्याची आहे आणि सध्या तेच केले जाते. 17 धावा स्कोर कार्ड मध्ये 17. अगदी चांगली गोलंदाजी होत असताना संजयच्या माध्यमातून आधीच्या बॉलवरती अगदी वेगवान चेंडू हाताळला. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं, थोडासा टप्पा मागे ठेवला. अगदी आपण जर पाहायला गेलं तर बॉलर बॅटर जरूर पाहायला मिळाला या बॉलवरती. 2 धावा जरूर येत असताना या बॉलवरती मोठ्या फटक्यासाठी गेलेत. बॉल तर हवेत आहे परंतु पाहावं लागेल. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर आणि एक दमदार स्ट्रोक. पंचांचा इशारा काय येतो हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. हा बॉल नक्की ट्रॅव्हल झालाय कुठे, पंच शहानिशा करतायत आणि त्यानंतर मात्र निर्णय आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवला जाईल. अगदी फ्लिक ऑफ द रिस्ट फ्लिप करण्याचा प्रयत्न मात्र जरूर होता या फटक्यामध्ये. फ्लिक केलेला हा बॉल आणि पंचांचा इशारा येतो यस. डी झोन मध्ये 1 धाव. अगदी एकच धाव मात्र येत असताना मात्र जरूर पाहायला मिळते. पंचांचा इशारा नक्कीच आलाय. कारण की सध्या ज्या पद्धती आपण पहिला फटका खेळला, थोडस आपण पाहिलं तर बॅटर जरूर अंपायर सोबत चर्चा करतोय. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी येस. कारण की रिप्ले मध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने अंपायर झेंडा कुठे आहे ते चेक करतायत. झेंडा पाहिल्यानंतर अंपायर सध्या आपण पाहिलं तर अगदी ज्या गोष्टी त्यांनी पाहिल्या त्या एकमेकांसोबत चर्चा करतायत. अगदी कारण की दोन्ही एकमेकांसोबत चर्चा करतील आणि अंपायरचा डिसिजन आता आपण पाहिलं तर अगदी चर्चा केल्यानंतर कदाचित आपल्या डिसिजन मध्ये येस राईट डिसिजन डिक्लेअर मध्ये आहे. कारण की जर रिप्ले तू बघितलास तर येस इट्स डिक्लेअर भाऊ. जो झेंडा आहे तोही क्लिअर दिसतोय आणि चेंडू त्या साईडून गेला. कारण की रिप्ले मध्ये थोडंसं स्पष्ट होतंय कारण की हा जो फटका आहे तो थोडासा आपण पहिलं बाजूने निघून गेला झेंड्याच्या. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 18. अगदी जिथे पाहायला गेलं तर षटकार येत होता, थोडासा गुलीगत धोका दिलाय बॉलने आणि त्यानंतर मात्र बॉल वळण घेतली. अगदी जो डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होत असताना मात्र जरूर पाहायला मिळाला. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती मात्र ओम साई एमटीसीच्या माध्यमातून अगदी क्लीन अँड क्वालिटी क्लिअरिटी अशी
मात्र जरूर पाहायला मिळाले. अगदी झेंड्याच्या या साईडला बॉल टर्न होत असताना मात्र अगदी जरूर पाहायला मिळते. मॅचच्या दिशेने जाऊयात. थोडंसं आपण पाहिलं तर शांत होतं. आता त्यांचा मॅचला होती सुरुवात. हो, या देखील फटका चांगल्या पद्धतीने खेळून काढला आणि सौरभच्या बॅटमधून आता धावा चांगल्या येत आहेत. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जागा सोडले तोपर्यंत दुसरी धाव वेगाने कंप्लीट केली जाते. वॉर्ड रनिंग बिटवीन द विकेट. आणि या दोन धावा आहेत त्या महत्वाच्या राहतील. टीमची टोटल आपण पाहिलं 20 धाव संख्या 20 ऑन स्कोर कार्ड. आता एक स्कोर बनवला जातोय. अशीच एक मॅजिकल फिगर, एक टार्गेट बनवलं जाते सध्या. नक्कीच जर पाहायला गेलं तर दोन्ही बॅटरच्या डोक्यामध्ये अगदी कॅल्क्युलेशन क्रिकेट सुरू आहे. अगदी संयमाचं क्रिकेट मात्र जरूर मैदानाच्या आतमध्ये खेळलं जाते. परंतु अगदी आपण जर पाहायला गेलं तर गोलंदाजीमध्ये संजय अगदी चांगली गोलंदाजी करत असताना मात्र जरूर पाहायला मिळतोय. त्याला माहिती आहे या धावा आपल्याला द्यायच्या नाहीयेत, मोठ्या फटक्यापासून थोडंसं वंचित ठेवायचं आहे आणि तेच काम मात्र करत असताना हा गोलंदाज मात्र जरूर पाहायला मिळतोय. अगदी असहमत आहे तुझ्या मताशी. फुल टॉस चेंडू सौरभ शिंदेला नाही फुल टॉस टाकू शकत. फुल टोल केलाय बसू आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर फटका खेळलाय. वॉट स्ट्रोक यार, वॉट स्ट्रोक. जो नडतो त्याला पोचवतो ढगात. ज्या पद्धतीने फटका खेळलाय अप्रतिम. बॅटिंग रिप्लेटेड इकास मध्ये पाहिलं तर ज्या पद्धतीने हा चेंडू फुल टॉस टाकला गेला, बॅट स्विंग झाली. सौरभ शिंदे आता तो रंगामध्ये आलाय. कारण की यही सौरभ देखना था हर किसी को. जो सौरभ शिंदे आतापर्यंत आपण पाहिलं तर अगदी पोलीस ग्राउंड शिरायाचं गाजवत आलाय, शिराया गाजवत आलाय, तो सौरभ शिंदे आज नवी मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर आयकॉन लेवलला तो खेळतोय. आणि पहिली नवी मुंबईमध्ये त्याला चान्स आहे आयकॉन लेवल खेळण्यासाठी. आणि सध्या मात्र मैदानामध्ये चांगली तुफान बॅटिंग करतोय. वॉट बॅटिंग. सोडून दिला चेंडू आपण पाहिलं व्हाईट बॉल साठी. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये आता ऍड होते. या एक्स्ट्रा धावेनं संघाची धाव संख्या आता 27 धाव संख्या स्कोर कार्ड मध्ये सजली आहे. अगदी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने मात्र जरूर पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या टप्प्यावरती मात्र जरूर हाताळला जातोय संजयच्या माध्यमातून. हा देखील टप्पा थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि कट करण्याचा प्रयत्न तितकाच चांगला पाहायला मिळाला. पुढचा बॉल आई उचलला जातोय मिड विकेटला. कॅच साठी गेले नाहीयेत. वन बाउंड चेंडू गॅदर करतील. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी चुकीच्या दिशेला होते आणि 2 धावा आता मात्र कंप्लीट होत आहेत. या 2 धावा आता टीमची टोटल मात्र 29. एक चांगला टोटल आता मात्र, कारण की 2 ओव्हर मध्ये धावा नव्हत्या. या ओव्हर मध्ये 5 चेंडू मध्ये धावा आल्या तब्बल 19. म्हणजे कुठेतरी आपण पाहिलं तर ती गाडी पटरीवरती येते. बॉलिंग अटॅक आपण पाहिलं ज्या पद्धतीने राहिलाय. अगदी नक्कीच जरूर पाहायला मिळते. अगदी धाव मात्र सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. आपण जर पाहायला गेलं तर 3 षटक इथे समाप्त झाले. 3 षटकांचा खेळ समाप्त होत असताना टीमची धाव संख्या मात्र 29. लॉस ऑफ द 1 विकेट मात्र जरूर पाहायला मिळते. अगदी बॅटिंग करणारी टीम अगदी चांगलं क्रिकेट खेळत असताना दोन्ही बॅटर त्यांना माहिती आहे एक चांगला फायटिंग स्कोर उभारायचा समोरच्या टीम समोर. त्यामुळे अगदी चांगला स्कोर उभारण्याचा मानस दोन्ही बॅटर नक्कीच करत असताना गोलंदाजीमध्ये 4थं षटक सचिन आलाय. थोडंसं स्पीडअप घ्या सचिन दादा, विनंती करेन, कारण अजून वेळेचा निर्बंध असल्यामुळे सेकंड इनिंग देखील बाकी आहे. अगुडब्याचा बॉल होता. अगदी बैठा फटका सजवायचा होता. प्रॉपर जजमेंट जुळलं नाहीये, परंतु एक धाव घेण्यामध्ये नक्कीच यश येत असताना मात्र बॅटरला मात्र जरूर पाहिलं मध्ये चिकी सिंगल चोरटी धाव घेतली, जरूर घेतली, परंतु टीमची धावसंख्या मात्र आपण जर पाहिलं 30 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. बायच्या स्वरूपात मात्र ही धाव फलकावरती ऍड झाली आहे आणि स्ट्राईक द रोड असताना मात्र जरूर पाहायला मिळते. अगदी आशिष ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 4 सध्या प्रगती पथावरती आहे. सचिनच्या विरोधामध्ये आणखीन एक चेंडू लॉफ्ट केला. कॅच साठी आला खेळाडू. अप्रतिम कॅच पकडली जाते आणि सौरभ शिंदेची विकेट इथे मात्र भेटतीये टीमला. अप्रतिम कॅच दीपकने पकडली आहे. दीपक कांबळे चेंडू खाली आला. चेंडू आकाशामध्ये असताना सौरभ शिंदे एक मोठी विकेट मात्र मैदानातून बाहेर. मात्र मी म्हणेल सौरभने आपल्या खेळानं संघाला मात्र सुरुवात करून दिली आहे. गाडी चालू केली टीमची. प्रमोद पाटील दाखल झालेत मैदानामध्ये आणि आता पाडळीचे धोनी आपण पाहिलं तर आयकॉन खेळाडू मैदानामध्ये. एका बाजूला जयदीप पाटील, दुसऱ्या बाजूला प्रमोद पाटील. पाडळीचं क्रिकेट ज्यांनी मोठं केलं, गाजवलं, ज्यांनी आपण पाहिलं पाडळी क्रिकेटला एक चांगली दिशा दिली. आता ते आपल्या टीम साठी काय दिशा देतील
कारण की इथे सध्या आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने धावा आल्यात आणि सध्या बॉलिंग करत असताना SD लायन्स टीम आता धावा थांबवायला सुरुवात करेल, कारण की सचिननं जी विकेट मिळवली आहे त्या विकेटच्या जोरावरती पायामध्ये बेडा टाकण्याचा प्रयत्न केला जाईल, थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल, थोडासा ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण की इथे मुवमेंट भेटले, आता थोडासा युटर्न दिलाय SD लायन टीमनं, डरकाळी फोडले या लायननं आणि सध्या रात्र आहे, पूर्णपणे लायन्स मैदानामध्ये मात्र दाखल झालेत. पहिला चेंडू अगदी स्क्वेअर करण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर बाहेर काढला, व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते आणि या व्हाईट बॉलनं आता 31 धाव संख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले 31. अगदी चांगली गोलंदाजी होत असताना मात्र गोलंदाज मिडल ओव्हर मध्ये चांगलं षटक सचिनच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल घेऊन मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय सचिन. हो, इथे यॉर्करचा प्रयत्न, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं जात आहे. बुंद्यातला बॉल होता, अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न, बीट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये आलाय तो डॉट बॉल. डॉट बॉलचं पर्सेंटेज या षटकामध्ये नक्कीच वाढवलं जात असताना सचिनच्या माध्यमातून, कारण की ज्या पद्धतीने डॉट बॉल सध्या आपण पहिलं खेळले जात आहे, ही ती मॅच नाहीये जिथे मात्र डॉट बॉल गोलंदाजी चांगली राहिली आहे. यावेळी देखील फटका हवेमध्ये केला जातोय, चेंडू अगदी हवेमध्ये असताना कॅच घेण्याचा प्रयत्न, नो मॅच लँड मध्ये चेंडू दाखल होतोय. 1 2 3 4 ते 4 जण आले आहेत, कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर खेळ राहिलाय सध्या 33 धाव संख्या स्कोर कार्ड वरती. अगदी प्रयत्न चांगला राहिला, परंतु अगदी कॅच घेण्याचा प्रयत्न कोणी केला नाहीये. नो मॅन स्लाइड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. ऑब्विसली 4 जण आले चेंडूसाठी, पण बाकीचे 4 जण काय बोलतील, हा चेंडू नाही पकडलाय. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, फटका चांगला होता, हेलिकॉप्टर बाहेर काढला आहे. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी दीपक कांबळे चेंडू गॅदर करतोय, फेकेल, एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. टीमची टोटल आपण पाहिलं तर एकेरी धावेच्या मदतीने 34 धाव संख्या सध्या स्कोर कार्ड वरती 34. ओमसा MTCचं का कौतुक करायचं, कारण की स्कोर अपडेट किती फास्ट होतोय बघ तू, स्क्रीन कडे पाहिलं तोपर्यंत स्कोर लगेच अपडेट होतो आणि हे काम राहिलं ओमसा MTCचं. आणखी एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. टीमची टोटल आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 4चा खेळ संपलाय. टीमची टोटल 35-35 आणि चांगली टोटल आहे 35 धावा, 4 षटकांच्या अखेरीस 35 आणि येणार शेवटचा षटक आहे. कमीत कमी या शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 20 ते 15 धाव्यांची खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर एक चांगली भागीदारी होणं, चांगल्या धावा गोळा होणं गरजेचं आहे, कारण की या मैदानामध्ये 50 धावा अशी तू फाईट करू शकतो ब्रो. 50 धाव संख्येवरती लेट्स सी काय घडते. आता धाव संख्या फक्त आहे जी 35 या आकड्यावरती 35. बॉलिंग अटॅक चांगला राहिला, कारण की जी सचिनची ओव्हर होती जिथे आपण पाहिलं तर अगदी आपण पाहिलं, कारण की जी सचिनची ओव्हर होती त्याचबरोबर संजयची जी ओव्हर होती त्या ओव्हर्स खूप महत्वाच्या राहिल्या. अभिजितची ओव्हर देखील आपण पाहिली तर अगदी महत्वाची राहिली. ज्या 4 ओव्हर आहेत त्या महत्वाच्या राहिल्यात. 35 धावा शेवटचे षटक दीपक आले, दीपक कांबळे. अगदी स्लॉगिंग षटक मात्र हाताळण्यासाठी दीपक मात्र सज्ज होतोय. मिडल ओव्हर मध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली, कौतुक करणं तितकंच महत्वाचं गोलंदाजाचं, कारण ज्या पद्धतीने चांगलं षटक तिथे प्रत्येक गोलंदाजाने हाताळलं. विकेट पहिल्या षटकामध्ये आली होती, परंतु धावा रोखण्याचं काम या गोलंदाजांनी जरूर केले गेले. अंतिमच्या षटकामध्ये दीपक येत असताना मात्र पाहायला मिळतोय. पहिला बॉल दीपक यांचा, पुढे आले शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फॉलिंग सिफ अगदी जरूर खेळला गेला, परंतु बॉल पाठीमागच्या क्षेत्रामध्ये एकच धाव मात्र मिळेल. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले होते. येस, चेंडू मैदानामध्ये दाखल झालाय. टीमची टोटल आहे 36. बिग हिट केला, उचलला जातोय डीप स्क्वेअर एक रिझनला, चेंडू मात्र हवेमध्ये निघून गेला. इट्स अ गोल्डन 6. हा गोल्डन षटकार होता, कारण की हाताला चटका बसला, काहींच्या मनाला मात्र ज्या पद्धतीने 6 धाव्यांसाठी हा फटका खेळला गेला. व्हॉट अ स्ट्रोक, 6 धावा, कारण की या षटकारानं मॅच आपण पाहिली तर बनली जाते. अगदी बॉल हवेत होता, उंची जास्त, लांबी देखील तितकीच प्राप्त झाली नव्हती, परंतु अगदी क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका लागत असताना या फटक्यामध्ये जरूर पाहायला मिळाले.
येस येस अंपायर चेक सध्या काय केलं जाईल थर्ड अंपायर मध्ये? कारण की बेल्स आहे का चेक करायचे का अंपायर? डिसिजन पेंडिंग आणि क्रुशियल आहे, सध्या चेक केलं जाते. जसं डिसिजन येईल आम्ही तुमच्यापर्यंत कळवू. तोपर्यंत तुमच्या हृदयाचे ठोके तुम्हीच ऐका. डिसिजन अंपायर मेन अंपायरचा डिसिजन सध्या मात्र अगदी तुमच्या समोर येईल. आणि येस मेन अंपायर देतील आम्हाला जागेवरती जाऊन डिसिजन. व्हॉट द डिसिजन अंपायर? इट्स डेड बॉल. डेड बॉल आहे हा. की रिप्ले सध्या तुमच्या समोर आहे, पहा हा रिप्ले दाखवूयात आपण. ओमसा एमटीसी पूर्णपणे झूम करून हा रिप्ले तुमच्या समोर येईल. कारण की बेल्स ज्यावेळी मुवमेंट झाली फलंदाजाची मागे गेला, बेल्स पडली, त्याच्यामध्ये कोणताही स्पर्श झाला नव्हता त्याच्या शूजचा किंवा त्याच्या शरीराचा, आणि बेल्स खाली पडली आहे. ठीक डबम डम डम. टायमिंग काय झालंय सध्या? लेट्स सी. अगदी बरोबर 12:20 जाऊया मॅचच्या दिशेनं. टीमची टोटल 42, 42 धावसंख्या स्कोर करवती. माफ करा 6 मायनस होतील मॅचच्या दिशेनं. ओहो टॅपटका खेळाडू आहे या देखील आपण पाहिलं. अगदी कव्हरला एक सिंगल धावी आहे मात्र कंप्लीट केली जाते. टीमची टोटल दादा आपण पाहूयात किती झाले. 6 मायनस करून आम्ही कळवतो. 37 37 धावा. तो षटकार नव्हता, अशी स्थिती डेड बॉल आला तो. अगदी मोहे मोहे झाला नक्कीच, परंतु मोठ्या फटक्यासाठी जरूर जातील. या बॉल वरती काय घडेल? मोठ्या फटक्यासाठी गेलेत. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चांदोबा चांदोबा भागलास का? फलंदाजाच्या बॅट मधून हा षटकार पाहिलास का? आलाय तो दमथर. व्हॉट अ स्ट्रोक यार, अप्रतिम फटका.
कारण की या आधी आपण पाहिलं तर जो षटकाराला जिथे डेड बॉल आला आणि पुन्हा एकदा षटकार आला, कारण की या मॅच मध्ये सध्या आपण पाहिलं तर हात खोलतोय बॅटिंग करत असताना प्रमोद पाटील, आणि प्रमोद पाटीलच्या बॅट वरून षटकार येणं म्हणजे एक नव्या युद्धाला सुरुवात होणं. फुल टॉस चेंडू प्रमोद पाटीलला, अगदी आपण पाहिलं तर थोडासा फटका फसला जातोय, विकेटचं अगदी पतन येईल. मात्र व्हॉट हॅपन, मेन अंपायर कडे पहा, रुको जरा सबर करो, मेन अंपायर करतील चेक, कंपरेच्या वरती चेंडू आहे का, कहाणी में ट्विस्ट. आज सर थर्ड अंपायर भरपूर झालेत, आज भरपूर थर्ड अंपायर झालेत, आज कसरत करावी लागते. तिसऱ्या पंचांना रेफर केलं गेलंय. ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून अगदी तिसऱ्या पंचांची मागणी रेफर केलं गेलंय. अगदी बॉडी लँग्वेज चेक केली जाईल, कशा पद्धतीने मात्र बॉल हा हाताळलाय. क्षेत्रक्षण सजवून घ्या, डिसिजन कळवतो. क्षेत्रक्षण तोपर्यंत सजवून घ्या टीम प्लीज, आज वेळ लागला या मॅचला प्लीज. थँक्यू. क्षेत्रक्षण सजवून घ्या, डिसिजन पेंडिंग. इट्स अ फेअर डिलिव्हरी. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. 6 धावा षटकार. खूप छान काम ओमसा एमटीसी यार, काय म्हणजे किती क्रुशियल मुवमेंट होती बघ. येस, आताची विकेट आहे. येस, बॅटर आउट, फलंदाज आउट. चांगला कमबॅक केलाय पण बॉलिंग अटॅक. कारण की एलडी लायन्स तुला बोललो तसं भाई, ये सहजासहजी मागे येणार नाही एलडी लायन्स, कारण की त्यांना पण विजय हवाय. विजय कोणाला नको, विजय प्रत्येकाला हवा आहे. आणि एचडी लायन्स या मॅच मध्ये विजय घेण्यासाठी सध्या सुहास खोत दाखल झालेत मैदानामध्ये बॅटिंग साठी. कारण जर पाहिलं गेलं ना सर किरण सर की आधीच्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर मात्र विकेट मिळवली. तर तू शेर असेल तर मी 1.25 शेर हे दाखवून दिले. टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेली तर धाव फलक 43 या धावसंख्येवरती मात्र धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय 43. एक चांगला स्कोर उभारण्याचा मानस अगदी अर्थातच टीम धीरा स्पोर्ट्स या टीम कडनं मात्र जरूर पाहायला मिळतोय. परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुवास आलाय. चांगली गोलंदाजी सचिनच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. पुढचा बॉल सचिनचा सुवाससाठी. आखूड टप्प्याचा बॉल होता, ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. तिथे सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धाव फलक 44, डबल 4. 44 धावांनी तब्बल आपण पाहिलं तर चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. आपण पाहिलं तर तब्बल एक चेंडू 1 टू गो. चेंडू दिलाय मैदानामध्ये. 44 धावा आणि ही शेवटची मॅच आहे. आणि या शेवटच्या मॅचला थर्ड अंपायर मध्ये कमीत कमी 10 मिनिटं गेले तर थोडासा उशीर झाला. आपण जरूर वाट बघत होतो. एक धावी ते कंप्लीट केली झाली. सिंगल धाव. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर अगदी 5चाही खेळ संपला जातोय. टीमची टोटल आपण पाहिलं तर अगदी जाऊन पोहोचले 45 आणि 46 रन्स. येस, व्हॉट हॅपन फॉर व्हॉट, कशासाठी? आणखीन एक थर्ड अंपायर बिमर साठी. आज हो रहा क्या है भाई? नो कशासाठी? बिमर साठी, राईट. थँक्यू.
फेअर डिलिव्हरी. 46 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये. 46 रन्स टू विन. आज ज्या पद्धतीने ओमचा एमटीसी बोलतायत, आता एक्स्ट्रा ते रिप्ले जे दाखवले, थर्ड अंपायर दाखवले, त्याचे एक्स्ट्रा चार्जेस लावून घ्या भाऊ, लिहून ठेवतायत आता बाजूला. नक्कीच आता लक्ष असेल. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. उत्तरार्धामध्ये जाऊया. येणारे 30 बॉल 46 धावांची गरज. एक चांगला फायटिंग स्कोर उभारत असताना आदिराज स्पोर्ट्स या संघाकडनं मात्र जरूर पाहायला मिळतंय. पण तो येणारी मॅच कशी राहील, सेकंड इनिंग कशी राहील याच्याकडे मात्र लक्ष असेल. दोन्ही तुल्यबळ संघातली लढत जरूर पाहायला मिळते. परंतु विजय मात्र कोणता संघ ठरवेल हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं असेल. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. वेळ कमी आहे. वेळेची पूर्तता अगदी आपण जर पाहायला गेली तर आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. त्यामुळे फिल्डिंग करणारी टीम आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि लगेच फिल्डिंग लावून घ्या. HD लायन्स टीम मैदानामध्ये दाखल होईल. चला टीम लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. चला 46 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलं. टीम चला लगेच मैदानामध्ये दाखल होऊयात. मॅच लगेच सुरुवात करून देऊयात. 46 रन्स टू विन. 46 धावेचं आव्हान या मॅच साठी. आणि टार्गेट चांगलं आहे. मी म्हणेल की फाईट करू शकतात 46 वरती. आणि या मैदानामध्ये 40 धावा या सेफ मानल्या जातात. 46 आहे म्हणजे 50 ला 4 कमी आहेत असंही तू बघू शकतो. मात्र SD लायन्स वेगळ्या पद्धतीने बघणार मॅच. SD लायन्स बोलणार 46 आहेत. चल लेट्स सी करूयात. परंतु आपण जर पाहिलं गेलं तर या मैदानाच्या आतमध्ये अगदी धावा डिफेन्स देखील होतात. कारण मगाशी मॅच जर पाहिलं गेलं तर 1 बॉल 1 वरती आलेली ही मॅच जरूर पाहायला मिळाली. ही देखील मॅच तशीच पाहायला मिळेल का, कारण अंतिमची मॅच आहे. गोलंदाज देखील कमी नाही आहेत. पाहावं लागेल येणाऱ्या 30 चेंडू 46 धावांचं टार्गेट कशा पद्धतीने मात्र कंप्लीट केलं जाईल याच्याकडे मात्र SD लायन्स संघ. सलामीची जोडी मी विनंती करेल लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरवायचे. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवायची आहे, कारण वेळेचा निर्बंध आहे. वेळ कोणासाठी थांबलेली नाहीये. त्यामुळे विनंती करेन की आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये आपली सलामीची जोडी पाठवायची आहे. 30 चेंडू 46 धावांची गरज असताना मात्र सेकंड डावाला मात्र सुरुवात होईल. सेकंड इनिंगला मात्र सुरुवात होईल. कुठे जाऊ नका, पाहत राहा. 32 शिराळा प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 6व्या मध्ये आपण येऊन पोहोचलोय. आणि हे 6वं पर्व अगदी डे नाईट फॉर्मॅट मध्ये मात्र ही स्पर्धा आपल्यासाठी घेऊन आलेत. चला दोन्ही बॅटर लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचंय. दोन्ही बॅटर, दोन्ही फलंदाज मैदानामध्ये लगेच दाखल. चेंडू मैदानामध्ये दाखल होतील. येस पोहोचलाय चेंडू. नाही चेंडू नाही पोहोचलाय. अंपायर चेंडू आहे तुमच्या जवळ? नाही. दोन्ही बॅटर लक्ष असेल. A1 जोडी आहे ही. आपण पाहिले तर SD लायन्स टीमची महत्वाची पेअर आहे. धावेचे टार्गेट. बॅटिंग साठी दाखल झालेत मैदानामध्ये. आपण पाहिलं तर अर्थातचा दीपक कांबळे आणि सचिन. दोन्ही आपण पाहिलं आक्रमक खेळाडू आहेत, दीपक आणि सचिन. आणि आक्रमक खेळाडू या मैदानामध्ये पहिले 2 ओव्हर जरी टिकले तरी एक वेगळी रंगत मॅचला असे. आणि सुहास खोत सध्या आपण पाहिलं गोलंदाजीसाठी लेजंड खेळाडू आहे, जिथे आपण पाहिलं तर वेगवान गोलंदाजी आहे, ज्याला आपण पाहिलं तर नागभूमी टीमची एक्सप्रेस म्हटलं जातं. आणि एक चांगली गोलंदाजी. 6 चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने. कटर चेंडू ही टाकला जातो, जो आपण पाहिलं. नकल बॉल देखील त्याच्यामध्ये तुला बघायला भेटेल. स्लोअर वन, गती परिवर्तन, या सर्व गोष्टी. चला मॅचला लगेच स्पीड अप प्लीज. 30 चेंडू 46 ची गरज आहे. टीम SD लायन या संघाला मात्र विजय प्रस्थापित करायचा असेल. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र जरूर दाखल झाली. सचिन आणि दीपक. आणि गोल्डन स्ट्राइक वरती सुहास मात्र हा सज्ज होतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. मॅचच्या दिशेनं पहिला चेंडू थोडासा बाहेर ठेवला जातोय. अगदी बॅट्समिंग केली जाते. डॉट बॉल. पहिला चेंडू बेकाना हाताला जातोय.
अगदी निर्धाव चेंडू आणि सुहास खोतची गोलंदाजी खऱ्या अर्थाने यासाठी ओळखला जातो वेगवान गोलंदाजी. ओव्हर क्रमांक 1 मध्ये पुढचा बॉल सुहास यांचा मात्र जो पाहायला मिळतोय. ऑन साइडला वळवलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने. पाहावं लागेल पंच शहानिशा करतायत. हा बॉल चाललाय एक टप्पा घेत, बॉल सीमा पार, स्क्वेअर लेग पूर्ण केले. येतोय तो चौकार. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न आणि लगेच सचिननं ओळखला. सचिननं पीक केला चेंडू आणि सचिन लाईन पीक करण्यामध्ये खूप चांगला माहिर ओळखला जातो. पहा गती परिवर्तन, चेंडू हात वेगानं फिरला, चेंडू कमी गतीनं टाकण्याचा प्रयत्न. अगदी 4 धावा. यावेळी देखील लॉफ केला जातोय. चान्स तर क्रिएट केलाय पण कोणी नाहीये तिकडे. 1 बाउंड चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल, मात्र तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. अगदी या बॉल वरती एलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये. जो फटका अगदी खेळला होता, मनगटाचा वापर जरूर केला होता, ताकद पाहायला मिळाली या फटक्यामध्ये. क्षेत्ररक्षक जर तिथे असताना तर ही कॅच मात्र जरूर झाली असती, परंतु पाठमोरा करत असताना मात्र हा चांगला स्टॉप तिथे करत असताना जरूर पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना अगदी इनफिल्डच्या वरून उडवलाय. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, एक्स्ट्रा एफर्ट देणारा, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका मात्र जरूर पाहायला मिळतोय. येतो तो चौकार. 4 धावा. अपकट, कारण की जेवढा बाहेर आणि सचिन हा असा खेळाडू, तू जास्त रूम दिला म्हणजे जास्त बाहेर चेंडू ठेवला आणि जास्त रूम दिला तर बंगला बांधतो हा खेळाडू आणि त्याच पद्धतीने हा फटका खेळला गेलाय. अगदी चौकार आला. चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचला. अर्थातच 10-1 मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती मात्र जरूर पाहायला मिळतोय. तुम्ही ज्या पद्धतीने सर किरण सर तुम्ही सांगितलं की पहिले 2 षटक जर हे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये थांबले तर ही मॅच पूर्णपणे ॲझी लाईनच्या बाजूने जाईल, परंतु यावेळेस मात्र कमबॅक केलंय. यॉर्करचा प्रयत्न, बुंदात टाकलाय हा बॉल, आलाय तो डॉट बॉल. कैसे देख रहे देख वो, कारण की ज्या पद्धतीने चेंडू टाकल्यानंतर यॉर्कर पडला आणि यॉर्कर नंतर सुहास खोतला बघा रिप्ले मध्ये तसाच उभा आहे. हा अब मार के दिखाओ. आणि ही मजा हवी आहे. एक तेरी एक मेरी, एक तू एक मी, तू राजा मी शेर. अब मजा आएगा. ईट का जवाब पत्थर से देंगे, कड़वा देंगे जनाब. ये मजा आहे भाई मॅच में. कारण की या आधी यॉर्कर टाकला, त्या यॉर्कर वरती अगदी आपण पाहिलं आखो में इशारा हो गया आणि तदनंतर मात्र येणाऱ्या चेंडू होती शॉर्ट आर्म पूल. हाफ बॉलला शॉर्ट आर्म पूल ज्या पद्धतीने आपण पाहिलं, शॉर्ट बॉलला चांगला शॉट बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर फलंदाज अगदी सचिनच्या बॅट मधून तब्बल पहिल्या षटकामध्ये शो बोलला. 16 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये. अगदी बाहेरचा बॉल होता, लॉफ करण्याचा प्रयत्न, बाहेरचा बॉल आतमध्ये वळवलाय. हा एक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीन वरती. अकू टप्प्याचा बॉल, बाहेरचा बॉल, अगदी हाफ ट्रॅकर बॉल होता आणि हाफ ट्रॅकर बॉल वरती मात्र चांगला फटका खेळत असताना बॉलला पाठवून दिला. अगदी स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार आलाय. पहिलं षटक अगदी आपण जर पाहिलं गेलं तर अगदी महागडं राहिलं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये दाबाव जमवण्याचं काम, परंतु जेडी आलाय. दुसऱ्या षटकामध्ये पंचांकडे लाऊड अपील जरूर केली गेली. अपील मध्ये उत्साह पाहायला मिळालाय, परंतु आलाय तो डॉट बॉल. जयदीप दाखल झालाय. जयदीप पाटील. पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं यॉर्कर होता, बॅट स्विंग झाली, अपील उचलली, फेटा आली, डॉट बॉल निर्धाव. ओव्हर क्रमांक 2 ला होते सुरुवात. फुलटॉस चेंडू सरळ बॅटीनं खेळलाय. कॅच साठी कॉल तर दिलाय, कॅच नाही पकडले, फसला जातोय आणि अखेरी चेंडू मात्र निघून जातोय. 4 चौकार. अगदी प्रयत्न चांगले होते, एफर्ट्स देखील तेवढेच चांगले पाहायला मिळाले, परंतु प्रॉपर जजमेंट जुळलं नाहीये बॉल पर्यंत पोहोचण्यासाठी. आणि आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक मात्र तिथे पाहायला मिळाला. दीपकच्या माध्यमातून हा चौकार जो पाहायला मिळतोय. दीपकच्या बॅट मधून चौकार आला. चौकारच्या मध्ये धावफलक पत्र पुढे सरसवेल, जाऊन पोहोचेल ते अर्थातच 20 या धावसंख्येवरती. पुढचा बॉल हलक्यातून कट करण्याचा प्रयत्न. पॉइंट रिजन मध्ये चेंडू वेगानं खेळून जातोय. खेळाडू आहे चेंडूच्या मागावरती. आणखीन एक येतील 4 धावा आणि या चौकारानं संघाच्या धावसंख्येला आणखीन आकार दिला गेलाय. 24 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. 24. बॅकफुटला गेले, कट केलाय. कट करत असताना मात्र हा बॉल अगदी दणदण करत अगदी पॉइंटच्या दिशेने मात्र ट्रॅव्हल झाला. अगदी गॅप शोधून काढले आणि त्याच फटक्यासाठी अगदी कापलाय पूर्णपणे बॉलला. वॉट बॉल. हो कुछ तो हुआ था. ज्या पद्धतीने चेंडू आपण पाहिलं तर बॅटीची एज होती. सुहास खोतचा ते आपण पाहिलं चान्स क्रिएट होता आणि त्यानं प्रयत्नही चांगला केला, अखेरीस निघून गेला. डिक्लेअर मध्ये आपण पाहिलं तर अगदी 1 धाव. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या थोडीशी पुढे जाते. रिप्ले पहा. डाईव्ह मारली सुहासनं पूर्णपणे
चेंडूवरती टाईप मारून हा चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न त्याचा राहिला होता. 25 धावा स्कोर कार्ड वरती 25. यावी फुलटॉस चेंडू अगदी असं बॅटीनं खेळून काढला. 20 मध्ये खेळाडू आहे. चेंडू आपण पहिला निसटला जातोय तो पण बॅकअप येतोय. पहिली धाव अगदी आरामामध्ये कंप्लीट केली जाते. एक सिंगल एका धावेच्या पद्धतीने आता टीमची टोटल अगदी 26 धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. मॅच मध्ये 46 धावेचं आव्हान आहे. आधी मंजिल आतापर्यंत हातामध्ये पकडली. आधी मंजिल, आधी दुरी आणि अर्धा रस्ता अजून बाकी आहे. पुढे करण्याचा प्रयत्न 20 मध्ये फटका हाही चांगला खेळला जातोय. अखेरीस क्षेत्रक्षय चेंडू पर्यंत पोहोचल्यानंतर पुन्हा एक सिंगल धाव आता मात्र कंप्लीट केली जाते. ओहो डायरेक्ट हिट. एक सिंगल धाव टीमची टोटल आपण पहिली तर अगदी जाऊन पोहोचले. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ झाला आणि 27 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. समीकरण अजूनही 18 चेंडू मध्ये 19 धावेची गरज. मॅच बॉल तो इक्वेशन आहे भाई. नक्कीच मॅच बनवले या दोन्ही बॅटरने. ज्या पद्धतीने मात्र सलामीला जोडी ही पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये झाकल झाली. षटकार चौकारची आतिषबाजी दोन्ही बॅटिंग टीम कडनं मात्र होत असताना बॅटर सचिनच्या माध्यमातून आपण जर पाहायला गेलं तर 2 चौकार 1 षटकार जरूर आला. दीपक देखील चांगली साथ त्याच्या माध्यमातून दीपकची मिळाली. 2 चौकार त्याच्या पाठमधून मात्र जरूर पाहायला मिळाले. अगदी चांगलं कॅल्क्युलेशन क्रिकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतं. येणारे 18 बॉल मध्ये 19 करायचे. मिडल ओव्हर मध्ये एक चांगलं षटक हाताळावं लागेल. या धावसंख्येला कुठेतरी आळा घालण्यासाठी अगदी वाट शोधावी लागेल. आणि गोलंदाज मात्र नक्कीच आलाय. अनुज आलाय आणि अनुज मात्र अगदी विकेट घेण्याच्या शोधामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. उभरता सितारा रायझिंग स्टार गोलंदाजी बघा या गोलंदाजी. येस थोडासा थांबला जातोय कारण की हा एक गोलंदाज जो आपण पाहिलं तर रायझिंग स्टार आहे. उभरता सितारा आणि वाला पल. 18 चेंडू तब्बल 19 धावेची गरज. हाची गोलंदाजी आहे. ही गोलंदाजी आहे कारण की ज्या पद्धतीने चेंडू हाताळला गेला आणि अनुजला बरोबर ओव्हर क्रमांक 3 मध्ये काढलाय दबाव टाकण्यासाठी. आणि ज्या पद्धतीने चेंडू आपण पहिला लेट्स सी हा चेंडू पूर्णपणे फिरवला. दुसरा आता चेंडू ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर टाकला गेला आणि त्यानंतर चेंडूची दिशा पुन्हा फसवला जातोय. स्लिप आहे. स्लिप को क्यू रखा कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं डिक्लेअर मध्ये 1 धाव जाईल कारण की स्लिप न देखील हा चेंडू अडवला नाहीये. जर पुढच्या दारानं डॉट जाते तर मागच्या दारानं डिक्लेअर जाते भाऊ. अगदी चांगली गोलंदाजी राहिली. कट्टरचा वापर मात्र या गोलंदाजांकडनं नक्कीच पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या अँगलने मात्र हाताळला जातोय. चांगली गोलंदाजी. अगदी लेदर क्रिकेटचा अनुभव या गोलंदाजाकडे नक्कीच पाहायला मिळतोय. पुढचा बॉल ओहो हा देखील फसवा बॉल परंतु थोडासा जास्त वळण घेतलं या बॉलवरती. बॉलने अक्कू टप्प्याचा बॉल वळण घेतलं. बाहेर मात्र निघाला हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव धावफलकावरती जरूर ऍड होते परंतु आपण जर पाहायला गेलं तर पुढचा बॉल अनुज यांचा पाहावा लागेल. हो यावेळेस मात्र खोदून काढलाय. गॅप शोधून काढली आहे. क्षेत्ररक्षक आहेत अगदी वेगाने येत आहेत. बॉल पर्यंत पोहोचतील. फक्त सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने धाव फळ पुढे सरसवेल जाऊन पोहोचेल. अर्थात 30 या धाव संख्येवरती 30. 15-16 हे समीकरण या मॅच मध्ये कारण की दोन्ही टर्न होत आहेत. ज्या पद्धतीने दोन्ही बाजूला चेंडू फिरवण्याचा प्रयत्न. ओहो व्हॉट अ बॉल यार. व्हॉट अ बॉल कारण की ज्या पद्धतीने गोलंदाजी बाई प्रेमात पडशील या गोलंदाजीच्या ऍक्शनच्या. दोन्ही बाजूने फिरवले जात आहेत. ज्या पद्धतीने लेदर क्रिकेटचा एक दांडका अनुभव सध्या मात्र जरूर आहे. रिप्ले पहा. व्हॉट अ बॉल यार. पहा अप्रतिम पूर्ण फसवलंय. ये व्हिडिओ व्हायरल होने वाले भाई. बॅकफुटला हलक्याताना थोडासा फसला जातोय. चेंडू हवेमध्ये कॅच साठी नाही गेलेत. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय. 2 धावा कारण की आशिष आपली चर्चा हीच झाली होती की HD लायन्स एकही मॅच जिंकला नाहीये आणि ही मॅच तो सोडणार नाहीये. ही चर्चा झाली होती. क्यू छोडेंगे भाई. आम्हाला पण विजय कसा असतो हे बघायचं आणि ही त्यांची इच्छा आहे. मात्र दुसऱ्या बाजूनं बॉलिंग अटॅक कसा राहतो याच्यावरती मात्र अधिरा टीमची चर्चा केली जाईल. फसला जातो खेळाडू. कॅचचा प्रयत्न तिथेही ड्रॉप होते कॅच. प्रयत्न थोडासा आपण लेट केला गेला. चेंडू अगदी गॅदर केला. अडवला. सीमारेषेच्या पार गेला नव्हता. तिथेच अडवला. थांबला आणि अखेरीस टीमची टोटल आपण पाहिली तर पुढे जाते. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 34. आता 12 चेंडू मध्ये येणारे 12 धावा अजून विजयासाठी हव्यात. अगदी मी मगाशीच किरण सर उल्लेख केला की ज्या पद्धतीने मात्र मिडल ओव्हर
मिडल ओव्हर मध्ये चांगला गोलंदाज मात्र जरूर वापरला गेला, अर्थात टीम अधिरा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून अनुज मात्र बोलवलं गेलं तिसऱ्या षटकासाठी. तिसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी मात्र अनुजच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाली. मोठा फटका येऊ दिला नाहीये, सिंगल डबलने मात्र मॅच पुढे सरवली. परंतु आपण जर पाहायला गेलं तर अमोल आलाय, अमोलच्या या पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. बॉल अगदी अप्रतिम एफर्ट्स, अगदी बॉल आतमध्ये ढकललाय, तिथे षटकार अडवलाय. अप्रतिम काय एफर्ट्स मात्र पाहायला मिळाले या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. धावा रोखल्या गेल्यात. सचिन नाराज होता या फटक्याला घेऊन, कारण ज्या पद्धतीने सचिनने बॅक स्विंग केली होती आणि त्याचे इरादे एकच होते, एवढा चांगला जर स्ट्रोक मारला तर 6 भेटतील, मात्र फिल्डिंग त्याच दर्जाची आहे. हे क्रिकेट आहे, व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट्स यार. अप्रतिम आई फटका पकड केला जातोय, अगदी चेंडू निघून जाईल अंधाराच्या दिशेनं. येत आहेत 4 धावा, चौकार. अगदी अंधारातून विजयाची वाट शोधत असणारा हा फटका मात्र पाहायला मिळाला. चौकार आला. चौकारच्या मदतीने धाव फलक अगदी सपाट्याने वाढतंय, जाऊन पोहोचतंय. ते म्हणजे 39 या धावसंख्येवरती धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय. मोठ्या फटक्यासाठी सातत्याने मात्र आक्रमक होणारे बॅटर मात्र जरूर पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळेस अगदी उडवलाय बॉलला, गॅप शोधून काढले, एक टप्पा घेत हाही बॉल जाईल, बॉल सीमा पार येतोय. 32 शिराळा प्रीमियर लीग, चौकार. आता येणारे 9 चेंडू आणि अजूनही 3 धावांची गरज. 9 चेंडू 3 धावा आणि याही बॉलवरती अगदी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न जरूर केला गेला. सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र पुढे सरसवते. आता येणारे बॉल 8 आणि 8 बॉल मध्ये करायचे आहेत 2 धावा. 8 चेंडू 2 धावांची अजूनही गरज. दोन धाब्यांची गरज असताना हा फटका खेळला जरूर आहे. विजयाचा चौकार येईल का, परंतु अडवला गेलाय आणि इथे चुकी झाली आणि हा आलाय तो विजयाचा चौकार. मॅच फिनिश झाले, अर्थातच टीम जिंकले. विजय संघ ठरतोय SD लायन संघ. चौकाराने मात्र मॅच फिनिश केले. या मॅचचा हिरो अर्थातच प्लेअर ऑफ द मॅच सचिन ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच.